नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये आता SITनं कराडचा ताबा घेतलेला आहे। काल मकोका लावल्यानंतर आज त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया SIT कडून पूर्ण करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। बीड प्रकरणासंदर्भात वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणात SITनं कराडचा ताबा घेतलाय आणि काल मकोका लावल्यानंतर आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया SIT कडून पूर्ण झालेली आहे। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये SITनं कराडचा ताबा घेतलेला आहे। वाल्मिक कराडला आता थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये SITनं वाल्मिक कराडचा ताबा घेतलेला आहे आणि मकोका लावल्यानंतर ताबा घेण्याची प्रक्रिया SIT कडून पूर्ण झालेली आहे। मकोका लावल्यानंतर आज त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये SITनं कराडचा ताबा आता मिळवला आहे। वाल्मिक कराडला थोड्याच वेळामध्ये केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये SITनं कराडचा ताबा घेतलेला आहे। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाईल। मकोका लावल्यानंतर आज त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाईल। सागर सुरसे माझे सहकारी आपल्याला या सविस्तर माहिती देतील। सागर, सुमित, आपण पाहिले की खरं तर काल वाल्मिक कराडला जे आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन वॉरंट जे आहे ते बजावण्यात आले होतं। प्रोडक्शन त्याची कस्टडी जी आहे ती घेण्यात आली होती। त्यानंतर आज केज पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। आपण पाहतो याच ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। बीडवरून काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडला केजच्या पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी कागदोपत्री अटकेची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये देखील या ठिकाणी आरोपी जे आहे ते करण्यात आलेला आहे आणि त्याचाच प्रक्रिया म्हणून या ठिकाणी अटकेची प्रक्रिया पूर्णतः या ठिकाणी दाखवली जाते। आपण पाहतो या ठिकाणी या केज पोलीस स्टेशनमध्येच या ठिकाणी हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि काही वेळातच केजच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे। आपण पाहतो की खरं तर वाल्मिक कराडवरती यापूर्वी खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल होता। त्यानंतर मात्र काल MCR मिळाल्यानंतर, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये MCR मिळाल्यानंतर या ठिकाणी न्यायालय SIT कडून जे आहे ते वाल्मिक कराडवरती खुनाचा देखील गुन्ह्याच्या संदर्भाने तपास करण्याच्या अनुषंगाने त्यांनी कस्टडी जी आहे ती मागितलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून काल या ठिकाणी पोलीस आणि SIT कडून जे आहे त्या ठिकाणी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार आज त्याला केज कोर्टामध्ये जे आहे ते दाखल करण्यात येणार आहेत आणि आता आपण पाहतोय केज पोलीस ठाण्यामध्ये अटकेची प्रक्रिया जी आहे 302 म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी SIT जे खरं तर CIDचं विशेष तपास पथक आहे त्याच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय की ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि काही वेळामध्ये इथे अटकेची प्रक्रिया जी आहे ती दाखवल्यानंतर केज कोर्टामध्ये जे आहे ते या ठिकाणी वाल्मिक कराडला नेण्यात येणार आहे। या घडीची आपण पाहतोय की खरं तर मोठी बातमी आहे। वाल्मिक कराडला 302 म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अटकेची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहिले की कालच खरं तर SIT कडून न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आलेला होता की वाल्मिक कराड हा याच्यावरती आम्ही मकोका अंतर्गत कारवाई केली।